नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये आणि मार्गदर्शनामध्ये जीएसटी काउन्सिलची मीटिंग 3 सप्टेंबरला झाली आणि त्यानंतर जीएसटीमध्ये आमूलाग्र असे बदल करण्यात आलेले आहेत। विशेषतः भारत देशातील सर्वसामान्य माणसासाठी, ते उद्योजक असेल, कृषी क्षेत्रात काम करणारा असेल किंवा शिक्षण असेल किंवा आरोग्य सेवा असेल, यामध्ये सवलती भरपूर देण्यात आलेल्या आहेत। आणि हा तोफा प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या माध्यमातून, भारत सरकारच्या माध्यमातून येणारा दसरा आणि दिवाळीसाठी हा तोफा देण्यात आलेला आहे। या जीएसटीच्या बदलामुळे जो जीएसटीचा स्लॅब 4 बिंदूमध्ये होता, 5%, 12%, 18% आणि 28%, तर 4 मध्ये तोडून फक्त 2% जीएसटीचा स्लॅब आलेला आहे, 5 आणि 18%। बऱ्याच ठिकाणी जीएसटी अगदी शून्य करण्यात आलेले आहे, म्हणजे कुठलाही टॅक्स लागणार नाही। विशेषतः दररोज लागणाऱ्या गोष्टी असतील, सर्वसामान्यांना लागणाऱ्या गोष्टी असतील, शिक्षणाच्या गोष्टी असतील आणि आरोग्याचा विमा असतील, हा 0 करण्यात आलेला आहे। पण काही विलासीच्या म्हणजे चैनीच्या गोष्टी असतील, त्यावरचा जीएसटी मात्र तसाच 40% ठेवलेला आहे। उदाहरणार्थ विविध प्रकारची दारू असेल, सिगारेट असेल, गुटखा असेल, तंबाखू असेल किंवा महागडी गाडी असेल। एकंदरीत या जीएसटीच्या माध्यमातून 48,000 कोटी प्रत्येक वर्षी बाजारामध्ये जातील, चलनात जातील, सर्वसामान्यांच्या माध्यमातून खर्च होईल आणि एकंदरीत जर पाहिलं तर जीडीपी साधारण 2 लाख कोटींना त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होती। प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये, मार्गदर्शनामध्ये भारत देशाला विकसित राष्ट्र बनवावं हा संकल्प केलेला आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून जीएसटीमध्ये सुधार केलेली आहे आणि त्याचबरोबर एक स्वदेशीची चालना सुद्धा सर्व नागरिकांमध्ये यावे म्हणून आम्ही प्रयत्न करत आहोत। मला पूर्णपणे खात्री आहे की भारत देशातला प्रत्येक नागरिक हा राष्ट्रप्रेमी आहे, हा सुजाण आहे आणि यांच्या माध्यमातून हा सुधार स्वीकारतील आणि भारत देशाला एक विकसित राष्ट्र बनवण्यासाठी नक्कीच याचा प्रयत्न होईल असं मला वाटतं। किती तारीखपासून याचा फायदा होईल? हा जीएसटीचा जो सुधार झालेली आहे ती नवरात्रचा पहिला दिवस म्हणजे 22 सप्टेंबर पासून याचा फायदा होणार आहे। सगळ्यांना हे देतो, त्याच्यामध्ये काय काय झाले हे आम्ही तुम्हाला सगळं देता येणार छापता, पण हे तुम्हाला छापता। आणि आता विशेष म्हणजे याची सुरुवात कधीपासून? 22 तारखेला नवरात्र सुरू होते, 22 सप्टेंबर पासून, आणि 22 सप्टेंबर पासून या जीएसटीची नवीन सुरुवात होणार आहे। आता मोदी साहेबांचा 17 तारखेला वाढदिवस आहे, वाढदिवसामध्ये वेगवेगळे कार्यक्रम आहेत म्हणून राष्ट्रनेता तो राष्ट्रपिता पखवाडा आम्ही साजरा करणार आहोत, ते भाजपच्या माध्यमातून त्याच्याबद्दल जास्त काय बोलत नाही। आणि विशेष म्हणजे या जीएसटीच्या याच्यामध्ये मी दोन्ही कमिटीवरती आहे। केंद्रातून जी कमिटी झाली त्या केंद्राच्या कमिटीमध्ये 9 लोक त्याच्यात मी सदस्य म्हणून आहे आणि महाराष्ट्राच्या कमिटीमध्ये मी त्याचा हेड मुख्यच आहे, जीएसटी कमिटीचा हेड आहे। एकंदरीत लोकांना सुलभदृष्ट्या सोप्या भाषेत माहिती व्हावी म्हणून आमची तुम्हाला विनंती आहे, तुम्ही तुमच्या लोकप्रिय दैनिक असेल किंवा डिजिटल मीडियाच्या माध्यमातून मदत करावी ही घेत असते। जीएसटी काउन्सिलमध्ये सर्व राज्याचे फायनान्स मिनिस्टर असतात आणि फायनान्स मिनिस्टरची मत विचारात घेऊन जीएसटी काउन्सिल निर्णय घेते म्हणून याच्यामध्ये पेट्रोल आणि डिझेलला हे केलेलं नाही। कारण त्या राज्यांनी जे एनडीएचे राज्यांनी त्यांच्यासाठी ते विरोध आहे म्हणून विरोध पत्करला नाही। एनडीएच्या राज्यांचा एनडीए जिंचं राज्य नाही तिथे यूपीआय म्हणता येईल का यूपीए इंडिया आघाडीचं राज्य त्यांचा विरोध असल्यामुळे झाला।
बरं, ते बरेच जण असे आहेत की टॅक्स पेयर ज्यांच्या माध्यमातून बराचसा टॅक्स मिळतो, मद्यप्रेमींना काही दिला असं मिळालं आहे का? कारण त्यांच्याही तुमच्याकडं खूप अपेक्षा होत्या. त्यांनाही मिळणार ना आता. बरं. टॅक्स पेयर जो आहे, समजा मी टॅक्स पेयर आहे, मला सुद्धा टूथब्रश लागतोच की, मला सुद्धा टूथपेस्ट लागतेच का नाही, साबण लागतोच ना. सगळ्याचं जे सर्वांचंच हे सर्व गरीबातल्या गरीब माणसापासून मोठ्यातल्या मोठ्या, म्हणजे भारत देशाच्या आर्थिक बाजारावरती त्याचा फायदा होणार आहे. म्हणून म्हणतो ना, म्हणजे 48,000 कोटी मार्केटमध्ये जाणार आहेत, म्हणजे ते भारत सरकारमध्ये मिळणार नाही, मार्केटला जातील. त्याच्या 4 पटीनं साधारण जीएसटी GDP वाढणार आहे. हे सगळ्यांनी द्या.